मी त्याच डॉक्टर मुलीची आई बोलते आहे, जी 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर कोलकात्याच्या आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अत्यंत कठोर परिश्रम आणि मेहनत करत होती. हो, ती माझीच मुलगी होती, जिचं नाव मी मौमिता ठेवलं होतं, ज्याचा अर्थच आहे प्रेम. ती माझीच मुलगी आणि मी तिची आई. माझ्या मुलीचे स्पेशलायझेशनमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचं एक लक्ष्य होतं. 9 ऑगस्ट रोजी ती 36 तासांच्या शिफ्टनंतर घरी येण्याची मला अपेक्षा होती. सोबत बसून जेवण करून एकत्र गप्पा मारायची माझी इच्छा होती आणि माझ्या अपेक्षित वेळेनुसार ती तिच्या घरी परतली सुद्धा. पण नेहमी परतते तशी नाही. आज काहीशा वेगळ्याच पद्धतीनं ती घरी आली. हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्समध्ये, आणि तेही आपले डोळे बंद करून, निपचित पडून, त्या सफेद कापडात कफनात गुंडाळून. माझी मुलगी माझ्यासोबत सगळ्या काही गोष्टी शेअर करायची. तिच्या मनातील येणारे तिचे प्रत्येक अनुभव मला सांगितल्याशिवाय तिला झोप येत नसे. कधीच माझ्यापासून ती काहीच लपवत नव्हती. कधी लपवलंच तर माझं खूप पोट दुखतंय मम्मी म्हटली की मला समजून जायचं की तिला मला काहीतरी सांगायचं आहे. त्याही दिवशी आमच्या शेवटच्याच फोनमध्ये तिने परत काही माझ्याजवळ स्वतःचं मन उलगडलं, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळं काही खरं खरं सांगते. आणि त्याही मागील काही दिवसात अशा बऱ्याच गोष्टी तिनं माझ्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्या काही आज मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्यावर कधी मी आणि तिच्या बाबांनी लक्ष घातलं असतं तर कदाचित हा दिवसही आमच्या नशिबी कधी आलाच नसता. आज आमची मुलगी आमच्या जवळच असती. खूप मेहनतीनं आम्ही तिला शिकवल्यामुळे मोठ्या लोकांच्या मागे लागून आपली मेहनत वाया घालवायची नाही. तुला डॉक्टर बनून मोठं नाव करायचं आहे, असेच नेहमीच तिचे बाबा तिला म्हणायचे. म्हणूनच माझी मुलगी खूप दिवसांपासून शांतच होती. ज्या डॉक्टरांबद्दल, ज्या हॉस्पिटलबद्दल, ज्या प्राचार्याबद्दल, ज्या प्राचार्यासोबत असणाऱ्या काही वेगवेगळ्या डॉक्टरांबद्दल माझ्या मुलीला खूप काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती पडल्या होत्या आणि तिने त्यातल्या काही गोष्टींबद्दल आमच्या जवळही आपलं मन व्यक्त केलं होतं. पण तिचे बाबा तिला म्हणाले, एकदा तू तुझं हे शिक्षण पूर्ण कर, तू डॉक्टर हो, नंतर हुशारीनं या गोष्टींसोबत लढ. कारण हे श्रीमंत लोक आपल्यासारख्या गरीब लोकांना जुमानत नसतात. त्यांच्यासाठी पॉवरच महत्त्वाची असते आणि ती पैशांपासूनच मिळते. म्हणून तू कशाकडेही लक्ष न देता आपलं कामाकडेच लक्ष दे. माझ्या माऊने सुद्धा तिच्या वडिलांचं सर्व काही ऐकलं. आम्ही आई वडील म्हणून, कधी काही तिचे मित्र, लहानपणापासून तिचे असणारे सगळे शिक्षक माझ्या मुलीला एक योद्धाच म्हणायचे. कारण ती होतीच तशी गुणी आणि खूप जास्त हुशार. त्या दिवशी बलात्कार आणि हत्येचा बळी ठरलेली 31 वर्षांची माझी मुलगी सुवर्ण पदक जिंकण्याचं कधी काही स्वप्न बघत होती. तिचे बापा शिंपी म्हणूनच शिवणकाम करायचे आणि त्यातूनच पैसा जमा करायचे. मी घरातील छोटी मोठी कामे करून त्यांना त्यांच्या कामात मदत करत असे. आम्ही आमच्या मुलीच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट केलेत. आमच्या मुलीनेही अभ्यासात कोणतीही कसर सोडली नाही. रात्रंदिवस चिकाटीनं अभ्यास तिनं केला. तेव्हा कुठे ती एक डॉक्टर झाली. आमच्या कुटुंबाने आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे. आमचे घर त्या हॉस्पिटलपासून 10-15 किलोमीटर असल्यामुळे आमच्या मुलीनं ते आर्जिकर कॉलेज आणि हॉस्पिटल निवडलं होतं, जेणेकरून तिला बसने प्रवास करता येईल आणि आमच्या जवळ आमचा मुलगा बनूनच राहता येईल. आमच्या डॉक्टर मुलीनं कोलकात्याच्या दाट लोकवस्तीच्या सोदेपूर येथून तर आर्जिकर हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास केला आहे. आमची मुलगी डॉक्टर होईपर्यंत आम्ही तिच्यासाठी खूप काही केले.
आणि अजूनही करतोच आहे. परंतु आता आईवडिलांचे ऋण फेडण्याची पाळी मात्र आमच्या मुलीची, माझ्या माऊची होती. पण आईवडिलांचे आयुष्य आनंदाने भरायच्या अगोदरच तिनं हे जग कायमचे सोडले. पण माझी मुलगी स्वतःहूनच आम्हाला सोडून नाही गेली हो. तिला आमच्यापासून दूर करण्यात आलं. जिवंतपणे माझ्या मुलीला नरक यातना भोगायला लावल्यात. आजही मी जेव्हा शांत बसते तेव्हा माझ्या डोक्यात विचार येतात आणि माझ्या अंगावरच काटा येतो. माझी मुलगी त्या शेवटच्याही क्षणात आमचाच विचार करत असेल ना, हे मला माहिती आहे. परंतु तशा वेदनात मरताना तिला किती त्रास झाला असेल. तिची अब्रू लुटताना त्या नराधमांनी कुठे कुठे तिला हात लावले असेल, कुठे कुठे तिला बोचकले असेल. स्वतःला वाचवताना आमच्या मुलीनं किती संघर्ष केला असेल, किती धडपड केली असेल, हे आठवूनच मी जिवंतपणेही मरते. कारण तिला आमच्यासाठी जगायचं होतं, म्हणून ती तिच्याकडून होईल तितकी भिडली असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिच्या बापाचे वय आता 67 वर्ष आहे, तर माझं वय 62. आम्ही एक गरीब कुटुंब असून आम्ही तिला मोठ्या कष्टाने वाढवलं आहे. डॉक्टर होण्यासाठी माऊनं खूप कष्ट केले, पण आमची सर्व स्वप्न एका रात्रीतच चकनाचूर झालीत हो. रविवारीच गणपती बसलेत. काहीच दिवसात आता देवी दुर्गाही बसेल. काल खूपच आठवण आली तिची. कारण आमच्या सर्व बंगाली कुटुंबांप्रमाणे आमचं कुटुंब, खास करून माझी डॉक्टर मुलगी देखील दुर्गापूजेची आतुरतेनं वाट पाहत होती. माझ्या मुलीनं 2021 पासून आमच्या घरी पूजा आयोजित करण्यास सुरुवात केली होती. आमच्या घरी पूजेचे हे आता 3रे वर्ष होते आणि यावेळी माऊ एक मोठी पूजा आयोजित करण्याचा विचार करत होती. तिने तिचे PGचे शिक्षण पूर्ण केल्यामुळे हा एक खास प्रसंग होता, तिच्यासाठीही आणि आमच्यासाठीही. तुमच्या सर्वांसोबतच सगळंच शेअर करतच आहे, तर तिच्याबद्दलही काही गोष्टी खऱ्या खऱ्या तुम्हाला सगळ्यांनाच सांगते. आमच्या नातेवाईकांमधील प्रत्येकजण तिला तिच्या चांगल्या शैक्षणिक गुणांसाठी आणि मितभाषी वर्तनासाठी एक आदर्श म्हणून ओळखत होता. तिने इतका अभ्यास केला होता की JEE आणि मेडिकल म्हणजेच नीट दोन्हीही क्रॅक केले होते. पण तिनं MBBSची निवड केली आणि 2 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमासाठी ती पात्र ठरली. शेवटी तिनं कल्याणी येथील JNM मेडिकल कॉलेज हॉस्पिटल निवडले. जेव्हा तिने PG करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने 2 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पात्रता मिळवली आणि आर्जिकार हॉस्पिटल निवडलं, जे आमच्या सोदेपूरच्या घरापासूनच बसने 1 तासाच्याच अंतरावर आहे. ती एक सुशिक्षित मुलगी होती. तिला माध्यमिक इयत्ता 10वी राज्यमंडळमध्ये 90 आणि उच्च माध्यमिकमध्ये 89 गुण मिळाले होते. तिचे या गुणांवर आम्ही खूप जास्त खुश होतो. पण माझी माऊना खुश नव्हती. जितका अभ्यास केला तितके गुण मिळाले नव्हते म्हणून. आमची ती एकुलती एक मुलगी होती. आमचं आयुष्य फक्त तिच्या भोवतीच फिरत होतं. ती आमच्यासाठी आमचं सर्वस्व होती. आई बाबा तुम्हाला खूप आनंद द्यायचा आहे असं नेहमीच ती म्हणायची. आता मागे नुकतेच तिनं घर दुरुस्त करून तिने कारही खरेदी केली होती. तुम्हा दोघांनाही कारमध्ये बसून खूप फिरवायचं आहे असंच ती म्हणायची. पण आता मुलगीच राहिली नाही तर आम्ही त्या कारचं काय करणार? तिच्या आठवणीत मी कसं जगणार? आमचे कुटुंब गरिबीतूनच सावरत होते. माझ्या मुलीला प्राण्यांची, बागकामांचीही खूप जास्त आवड होती. कुणालाही ती लगेचच मदत करायची, खास करून गरजूंना. MBBSचे शिक्षण घेत असताना कोविड साथीचा रोग पहिलाच आला होता. म्हणूनच तिनं तिचे स्पेशलायझेशन म्हणून श्वसन उपचार निवडले होते. तिने आर्जिकारला तिचे दुसरे घरच म्हटले होते.
रुग्णांवर उपचार करण्यात ती मग्न होते. माझ्या मुलीला जास्त वेळ काम केल्यामुळे आणि अभ्यासात व्यस्त असल्यामुळे तिला साधा झोपायलाही कधीच वेळ मिळत नव्हता. 8 ऑगस्टच्या रात्री 16 तासांच्या प्रदीर्घ शिफ्टनंतर ती सेमिनार हॉलमध्ये अभ्यास करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी गेली होती, जिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. माझ्या डॉक्टर मुलीसाठी 8 ऑगस्टची सकाळ नेहमीच्या दिवसांसारखीच सुरू झाली होती. ती तिच्या व्यक्तिशीरपणासाठी प्रसिद्ध होती. 8 ऑगस्ट रोजीही रोजप्रमाणे सकाळी 10 वाजता ती आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या रेस्पिरेटरी मेडिसिन विभागाच्या OPDमध्ये पोहोचली होती. ती तिच्या 36 तासांच्या शिफ्टसाठी तयार होती. माझी मुलगी पूर्वी त्याच कॅम्पसमध्ये वसतिगृहातच राहायची, पण गेल्या 1 वर्षापासून घरूनच सुमारे 14 किलोमीटर दूर असलेल्या आर.जी. कार हॉस्पिटलमध्ये ये-जा करत होती. त्याही दिवशी दवाखान्यात पोहोचताच ती नेहमीप्रमाणेच तिच्या नेहमीच्या कामात व्यस्त झाली. तिच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशीही तिचा स्वभाव आत्मकेंद्रित होता, ज्यामध्ये असामान्य काहीही नव्हते ना. ती तिच्या चेहऱ्यावरून दुःखी दिसत होती. तिच्याच एका सहकार्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा OPDमध्ये रुग्णांची खूप जास्त गर्दी होती आणि म्हणूनच ती लगेच त्यांचा उपचार करण्यात व्यस्त झाली. त्या दिवशी 6 रुग्णांना तत्काळ दाखल केले गेले होते. त्यामुळे चहा प्यायला सुद्धा तिला वेळ मिळाला नाही, असेच तिने मला सांगितले. त्या दिवशी तिच्या OPDमधील त्यांच्या टीममध्ये वैद्यकीय अधिकारी, एक वरिष्ठ डॉक्टर, एक प्राध्यापक सदस्य तसेच एक इंटर्न आणि गृह कर्मचारी यांचा समावेश होता. त्याच OPD इमारतीत 204 क्रमांकाच्या खोलीत दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचे वर्क सेशन होते. त्यानंतर ती आपल्या वॉर्डात आपल्या टीममध्ये सामील झाली. त्यांच्या टीमनं बाहेरच जेवणाची ऑर्डर दिली होती. ती कामात व्यस्त असल्यानं आणि जेवण करायला उशीर आल्यानं तिच्या संघातील डॉक्टरांनी तिचे जेवण बाजूला काढून ठेवलं. ती दुपारी 3 नंतर कामातून फ्री होऊन आली आणि तिने शेजारच्या स्लीप रूममध्ये दुपारचं जेवण केलं. माझी मुलगी थोडीशी लाजाळू होती, पण खूप जास्त केंद्रित होती. उशिरा जेवणानंतर ती तिच्या युनिटमधील रुग्णांची काळजी घेण्यासाठी पटकनच परत तिथून निघून गेली. तिच्या हॉस्पिटलच्या आपत्कालीन इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील 80 खाटांच्या विभागात 6 युनिट्स आहेत, असं ती नेहमीच मला बोलायची. आणि 9 ऑगस्ट रोजी उशिरा 2ऱ्या PG प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आराम मिळेपर्यंत आज हेच तिचे कामाचे ठिकाण होते, त्याच विभागात. मी जेव्हा तिच्यासोबत बोलले तेव्हा माझी मुलगी मला म्हणाली, आज वॉर्डमध्ये खूप काम आहे मम्मी, जेवणही लेट झालं. त्या वॉर्डात आल्यानंतर ती रात्रीच्या वेळीही युनिटची जबाबदारी सांभाळत असे. त्या दिवशी तिनं रुग्णाच्या उपचारांच्या कागदपत्रांचे पुनरावलोकन केलं आणि त्यांच्या औषधांबाबत डॉक्टर अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधला. तिला ज्या काही गोष्टी पटल्या नाहीत त्या स्पष्टपणे तिनं त्यांच्यासमोर मांडल्यात. दिवसा तिच्यासोबत 3ऱ्या वर्षांचे PG डॉक्टर काम करत असले तरी रात्री ती तिच्या युनिटची जबाबदारी सांभाळत होती, ज्यात 2 प्रथम वर्षांचे PG डॉक्टर, एक इंटर्न आणि एक गृह कर्मचारी होता. त्यांना ती नेहमीच परिपूर्णतेच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करत असे, कारण माझी मुलगी होतीच तितकी हुशार. त्याही दिवसांच्या मध्यरात्री तिनं जेवण केलं. नंतर परत मला तिचा फोनही आला. माझ्या मुलीनं तिच्या बाबांची काळजी घ्यायला सांगितली. त्यांना बीपीच्या गोळ्या वेळेवर दे म्हणून मला तिनं बजावलं. मीही जराशी तिला रागवले.
सारखं काम करत बसू नको बेटा, वेळेवर जेवण करत जा, आरामही शरीराला आवश्यक असतो, स्वतःची काळजी घे. मम्मी, करते मी वेळेवर सगळं. माझं जेवण झालं, आता तुम्हीही जेवण करा, मला म्हटली. नंतर ती सेमिनार हॉलमध्ये जाण्यापूर्वी वॉर्डमध्ये परत आली. सगळ्याच रुग्णांना तिनं परत एकदा बघितलं आणि चेक केलं. 9 ऑगस्टच्या रात्री जवळजवळ रात्री 2च्या सुमारास ड्युटीसाठी पोहोचल्यावर 16 तासांनंतर ती विश्रांतीसाठी सेमिनार हॉलमध्ये गेली होती. काही इमर्जन्सी असेल तर मला बोलवा, मी लगेच येईल, एका इंटर डॉक्टरांनाही तिनं सांगितलं. परंतु ती झोप माझ्या मुलीची शेवटची झोप ठरली हो. ही घटना किती क्रूर असेल याचा विचार करूनच माझं मन खूप रडतं. या घटनेनंतर 9 ऑगस्टला सकाळी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये माझ्या डॉक्टर मुलीचा मृतदेह त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला आढळून आला आणि मग त्याच दिवशीच सकाळी 10:53 वाजता आम्हाला हॉस्पिटलच्या सहाय्यक अधीक्षकांचा फोन आला की तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे, तुम्ही लवकरच हॉस्पिटलमध्ये या. त्यांनी किती सहजपणे आम्हाला ही बातमी दिली, आम्हाला कळवली. पण त्याचं ते बोलणं ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. आमचं आयुष्यात संपलं असंच आम्हाला वाटलं. पण तरीही काहीतरी आशा मनाशी घेऊन आम्ही घाईघाईतच त्या रुग्णालयात गेलो. तिथे आधीच खूप जास्त गर्दी जमलेली होती. तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला तिचा मृतदेह लगेचच बघूनही दिला जात नव्हता. विचार करा, 9 महिने आणि 9 दिवस मी ज्या मुलीला माझ्या पोटात ठेवले, लहानाचे मोठे केले, तिला वाढवले, आज तिलाच बघण्यासाठी मी लोकांची विनवणी करत होते. मला एकदाच तिला बघू द्या म्हणून मी खूप जास्त रडत होते. त्या लोकांच्या विनवण्या मी करत होते, पण तिथे कुणालाच या आईची दया आली नाही. 3 ते 4 तास आम्ही तिथेच बसून होतो. दुपारी 3 वाजता आम्ही आमच्या मुलीला पाहिले. त्या अवस्थेत आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आमच्या मुलीवर कधी अशी ही वेळ येईल. आमच्यावर जो प्रसंग त्या दिवशी आला, असा प्रसंग कोणत्याच मुलीच्या आईवडिलांवर कधीच येऊ नये. कारण जिला किती लाडाकोडात वाढवून आपण मोठं केलेलं असतं, अशा आपल्या पोटच्या गोळ्याला असं जमिनीवर निर्जीव वस्तूसारखं पडलेलं बघून, खेळून कोणीतरी वस्तू फेकून दिल्यासारखं खाली पडलेलं बघून आपला आत्माच हादरतो. त्या दिवशी आम्ही खूप दडपणाखाली होतो. मुलीला बघता क्षणीच आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघितलं. आमच्या मुलीनं आत्महत्या नाही केली हे आम्हाला तिच्याकडे बघून लगेचच समजलं. म्हणूनच माऊच्या वडिलांनी बोलण्याचा तिथे प्रयत्न केला, पण काही पोलिसांनी आम्हाला लगेच दाबण्याचाही तितकाच प्रयत्न केला. काही लोकांनी आमच्या गाडीचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केला. सगळं काही नंतर खूपच घाईघाईत होत गेलं, जे समजायला आम्हाला खूपच वेळ लागला. आमच्या मुलीला शेवटचं जेव्हा घरी आणण्यात आलं, तेव्हा 300 ते 400 पोलिसांच्या टोळीनं आमचं संपूर्ण घर, आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर भरला गेला होता. घाईघाईतच आमच्या मुलीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. आमच्या ओळखीतल्या काही लोकांना तिचं शेवटचं दर्शनही घेता आलं नव्हतं. अंत्यसंस्काराचे पैसे सुद्धा आमचे घेतले गेले नव्हते. सगळं काही त्या पोलिसांनीच खर्च केला आणि अंत्यसंस्कार घाईघाईतच करून घेतला होता. सगळं काही डोळ्यांसमोरच घडत होतं, पण डोकं सुन्न पडलं गेलं होतं. काय घडतंय, काय होतंय, काहीच समजायला मार्गच उरला नव्हता. जे घडतंय ते फक्त डोळ्यांसमोरूनच चाललं होतं. चुकीचं आहे की बरोबर आहे हे समजायलाही काहीच मार्ग नाही. कारण मुलगी गेली या धक्क्यानंच सगळं काही आमचं संपलं, आमचं विश्वच संपलं असंच वाटत होतं. मन सुन्न झालं होतं. आपलं आयुष्य आता इथेच संपलं हाच विचार मनात होता. तिच्या शरीराचे अंत्यसंस्कार केले. लेकीला अग्निदान दिल्यानंतर
तिची जळती चिता बघून, पोटच्या मुलीला असं जळताना बघून माझ्यातली मी खूप ढसाढसा त्या दिवशी रडले. मी आई होते म्हणून मी रडून मोकळी झाले, पण तिच्या बापानं मात्र आपले अश्रू गेले. माझ्या मुलीला न्याय मिळायला हवा, जे घडलं ते चुकीचं घडलं. बरेच विचार मनात त्यांच्या आलेत आणि लगेचच आम्ही नवरा बायको पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याविषयी कंप्लेंट दिली. खरं तर हे सगळंच हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीच किंवा पोलिसांनी आधीच करायला हवं होतं, परंतु हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. ते देऊन आमचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण एक आई वडिलांवर तेव्हा इतकं मोठं वादळ कोसळलं गेलं होतं. त्यामुळे त्या क्षणी आम्ही काय करावं आणि आम्ही काय करू नये हे आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण हळूहळू सगळं सत्य समोर पुढे उलगडत गेलं होतं. माझ्या मुलीला तोंडावर बोलण्याची खूप मोठी सवय होती. गरीब रुग्णांची मदत करण्याची सवय तिला होती. हॉस्पिटलचा काळा बाजार जनतेसमोर आणण्याचा विचार तिनं अगोदरच केला होता आणि याचीच शिक्षा तिच्यावर बलात्कार आणि हत्या करून तिला मिळाली आहे. नेहमीच म्हणायची की बाबा, आमच्या कॉलेजचे प्राचार्य आम्हाला खूप मोठ्या धाकात ठेवतात. हॉस्पिटलमध्ये अशी अशी कामे चालतात, आमच्या कॉलेजमध्ये असे असे कामे होतात. पण तिचे वडील आणि मीही तिला नेहमीच या गोष्टींवर शांत राहायला लावायचो. पण कदाचित माझ्या मुलीनं आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाच होता आणि म्हणूनच माझ्या मुलीचा आवाज दाबून टाकण्यात आला. या आई वडिलांपासून तिला कायमचं दूर करण्यात आलं. तिला काही मॅच वगैरे बघण्याची कधी सवयच नव्हती. खेळांमध्ये तिला कधी जास्त इंटरेस्टही नसायचा. म्हणून त्या रात्री ती मॅच बघत होती हे साफ खोटं आहे. जेव्हा मुख्यमंत्री आमच्या घरी आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की संजय रॉय याचा यात सहभाग नसावा असा आम्हाला संशय आहे. पण तरीही आमच्या या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. CBI कडे चौकशी जाईल, नक्की आरोपीला शिक्षा होईल, हेच फक्त आम्हाला बोललं गेलं. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. यानंतर देशभरात डॉक्टरांचा संप आणि आंदोलनही सुरूच आहे आणि त्यांच्या या आंदोलनाला आमच्या आईवडिलांचा पूर्णपणे मोठा पाठिंबा आहे. आम्ही देखील त्यांच्यासोबतच आहोत. आमची एक मुलगी आम्ही गमावली आहे, पण हजारो संख्येनं मुलं आणि मुली आम्हाला भेटले आहेत. मला सांगा, ज्या ठिकाणी माझ्या मुलीवर बलात्कार करण्यात आला, तिची हत्या करण्यात आली, त्याच ठिकाणी अचानकच नूतनीकरणाचे काम का करण्यात आले असावे? पुराव्यांशी छेडछाड का केली गेली असावी? ज्या ठिकाणी नवीन बांधकाम करत होते त्याच ठिकाणी त्याच छोट्या बाथरूममध्ये माझ्या मुलीला ह्या लोकांनी मारलं असेल. त्याच ठिकाणी माझ्या मुलीवर या नराधमांनी बलात्कार केला असेल आणि ती मरून गेल्यानंतर तिचा तो मृतदेह त्या लोकांनी सेमिनार हॉलमध्ये आणून टाकला असेल. खरं तर या केसचा आवाज पूर्ण जगभर गुंजला. म्हणूनच घाबरूनच लगेच त्याच हॉस्पिटलच्या त्या प्राचार्याने म्हणजेच डॉक्टर संदीप घोषनं दुसऱ्याच दिवशी त्या सेमिनार हॉल शेजारील खोलीचं नूतनीकरण करायचे आदेश दिले. दुसऱ्याच दिवशी तिथे तोडफोड करण्यात आली. म्हणजे मला तुम्हीच सांगा, विचार करायला लावणारी गोष्ट आहे की नाही? खरं तर माझ्या मुलीवर एकाने नाही तर पूर्ण 4-5 लोकांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला आहे. आणि आता तर आम्हालाही वाटायला लागलं की त्या संजय रॉयला बळीचा बकरा बनवलं गेलं आहे. तो व्यक्ती नशा करायचा आणि म्हणूनच त्याला तिच्याकडे त्या अवस्थेत पाठवलं गेलं असेल आणि त्यानं तिचा फायदा घेतला. पण त्याच्या अगोदरही माझ्या मुलीवर तिच्या खऱ्या गुन्हेगारांनी बलात्कार केला असावा, कारण माझ्या मुलीला त्या हॉस्पिटलबद्दल बऱ्याच काही गोष्टी माहिती होत्या ज्या की नको असायला हव्या होत्या.
गोरगरिबांसाठी लढणारी माझी मुलगी आता तिचा आवाज या गोष्टींसाठी उठवणार असेल आणि म्हणूनच या लोकांना त्या गोष्टी सहन झाल्या नाहीत. बरेच काळे धंदे त्या हॉस्पिटलमध्ये होत होते, तेच तिलाही माहिती पडले होते. याबाबत ती आमच्या दोघांसोबतही नेहमीच बोलायची. पण तू शांत राहा, यामध्ये पडू नकोस असेच आम्ही तिला नेहमीच सांगितले. पण शेवटी तिने जे करायचं तेच केलं. स्वतःचा आवाज उठवण्यासाठी कायमचं या जगातून तिला जाण्याची मोठी शिक्षाच मिळाली. सगळं काही प्लॅनिंगनुसार माझ्या मुलीसोबत घडलं आणि घडत गेलं असेल का तेव्हा तिलाच माहिती नव्हतं की वरती सेमिनार रूममध्ये जायचं नाही. बाकी सगळ्या डॉक्टरांना, नर्सला माहिती होतं की वरती जायचं नाही. ते कुणीच वरती सेमिनार रूमकडे आलं नाही. मग फक्त माझी मुलगीच का तिथे झोपण्यासाठी गेली असावी? तिच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या होत्या का? तपासात हे सुद्धा आता आलं आहे की शेजारच्याच एका खोलीमध्ये माझ्या मुलीसोबतच 8 दुसऱ्या डॉक्टर लोकांचेही फिंगरप्रिंट्स मिळाले आहेत. म्हणजेच त्या 8 डॉक्टरांनी मिळूनच माझ्या मुलीवर काही जबरदस्ती केली होती का? ती का रात्री त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्या खोलीत गेली होती? या सगळ्या प्रकरणात सगळ्यात मोठा वाटा कुणाचा आहे? प्राचार्य की अजून दुसरेच कोणी आहे यामागे? कुणी मारलं असेल माझ्या मुलीला? कुणी संपवलं असेल तिचं जीवन? तिचे खरे आरोपी अजून का पकडले गेले नाहीत? ते जर अजूनही असेच बाहेर फिरत राहिले तर माझ्या मुलीच्या जागेवर उद्या दुसरी कुणाचीही मुलगी असेल. त्यामुळे आता सर्व खऱ्या दोषींना अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशीच आमची नवरा बायकोची म्हणजेच त्याच अभयाच्या आई-बाबांची इच्छा आहे. तेव्हाच माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळू शकते. आत्ताच शिक्षक दिन येऊन गेला तेव्हाही मी एक पत्र लिहिलं माझ्याच मुलीच्या, माझ्या माऊच्या आठवणीत. मी त्याच पीडित मुलीची आई. आज शिक्षक दिनानिमित्त माझ्या मुलीच्या वतीनं मी तिच्या सर्व शिक्षकांना सलाम करते. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचं तिचं एक स्वप्न होतं. त्या स्वप्नामागची प्रेरक शक्ती तर तुम्ही शिक्षकच होता. आम्ही एक पालक म्हणून तिच्यासोबत नेहमीच होतो. पण तिनं स्वतः डॉक्टर होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मला वाटतं तिला तुमच्यासारखे चांगले शिक्षक, गुरु मिळाल्यावर ती तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली आहे. नंतर मग डिग्री आली. माझी मुलगी मला नेहमीच म्हणायची, आई मला पैशांची गरज नाही, मला फक्त माझ्या नावासमोर खूप साऱ्या डिग्रीज पाहिजे. तेव्हाच मी कितीही आजारी असेल अशा रुग्णांना बरे करू शकते. त्यांच्यावर मी उपचार करू शकते. गरजूंची मी मदत करू शकते. मी मोमिताची एक आई या नात्यानं माझी सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक, डॉक्टर, आरोग्य अधिकारी, सगळ्या नर्सिंग स्टाफ यांना नम्र विनंती करते आहे की तुमच्याकडे माझ्या मुलीच्या केसबद्दल काही माहिती व काही पुरावे असतील तर कृपया लवकरात लवकर ते समोर आणा. कारण मला असे वाटते की तुम्हा लोकांचे मौन गुन्हेगारांना अजून जास्त प्रोत्साहन देत आहे. मेडिकल सोसायटी आणि सर्वसामान्य लोकांच्या चळवळीसोबत उभे राहण्याचा आणि मुलीला न्याय मिळवण्याची आशा बाळगण्याचा संदेश देत सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त माझ्या मुलीकडून, माझ्या मोमिताकडून व माझ्याकडून सलाम. प्लीज आमच्या आईवडिलांची स्थिती समजून घेता आमच्या मुलीला न्याय मिळवून द्या. आमची मदत करा. आमच्या डॉक्टर मुलीला न्याय द्या. तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. हे काम कुणा एकाचं नाही. या हत्येमागे अजूनही काही मोठ्या डॉक्टरांचा हात आहे किंवा अजूनही कोणी याच्यात सहभागी आहेत ज्यांना की लपवलं जात आहे. प्लीज माझ्या मुलीसारखी तुमच्या कुणाच्या मुलीची हाल होऊ नये म्हणून या आईवडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हीच आता आमची मदत करा. त्यासाठी उभे राहा. आमची साथ द्या.
चौकशी दुसरीकडेच भरकटत नेऊ नका, कारण अजून आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही आणि खरे गुन्हेगारही अजून पकडले गेले नाहीत. तुम्हीच मला सांगा, माझ्या मुलीला न्याय मिळेल ना? तिचे खरे गुन्हेगार पकडले जातील ना? तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की माझ्या मुलीला न्याय मिळावा तर खाली नक्कीच कॉमेंटमध्ये मला सांगा. तुम्हाला काय वाटतं, न्याय मिळेल की नाही मिळणार?